हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या अँड्रोक्लूस अँड द लायन या लेसनचं वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पहिला प्रश्न काय दिला बघा आपल्याला. मॅच द फ्रेजेस इन कॉलम अ विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. इथे तुम्हाला 2 कॉलम दिले आहेत, काही पेयर्स दिलेले आहेत आणि त्याच्या अर्थाचे तुम्हाला काही मिनिंगचे काही इकडे वाक्य दिलेले आहेत. ते आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, लुकिंग आउट फॉरचा अर्थ काय होतो? ट्राईंग टू सर्च फॉर. फेस टू फेस म्हणजेच काय? आमने सामने, म्हणजे काय? इन फ्रंट ऑफ इच अदर, म्हणजे एकमेकाच्या आमने सामने. समन ऑफ करेज म्हणजे सर्व धैर्य एकवटून. आता सर्व धैर्य एकवटूनचा अर्थ काय होतो? ट्राय टू बी अ ब्रेव, म्हणजे काय? ब्रेव होण्याचा प्रयत्न करणे. रेज मेल्टेड म्हणजे काय? सर्व राग विरघळणे. अँगर रिड्यूस्ड. बी मूड बाय म्हणजे काय? रिटर्न स्लोली, त्याचा अर्थ रिटर्न स्लोली होतं. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन झाला. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं? रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. दे वेअर बाउंड बाय अ लॉ टू ओबे देअर मास्टर. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. द लायन बाउंडेड टावर्ड्स अँड्रोक्लस अगेन. द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्स. आता जो काही बाउंड नावाचा शब्द आहे तो 3 डिफरंट अर्थाने इथे या तिन्ही सेंटेन्समध्ये वापरलेला आहे. आता पहिला काय? दे वेअर बाउंड बाय अ लॉ टू ओबे देअर मास्टर्स, म्हणजेच काय? अतिशय फोर्सफुलने ह्या बाउंड या शब्दाचा इथं आपण उपयोग केला आहे. म्हणून ऑप्शन बी, एकचं उत्तर काय येईल? ऑप्शन बी, फोर्स टू फॉलो. सेकंड बघा, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ, म्हणजे काय सांगितले? टाईट, एक प्रकारचं टाईट अप, म्हणजेच काय? ऑप्शन सी. द लायन बाउंडेड टावर्स अँड्रोक्लस अगेन. रश फॉरवर्ड, ऑप्शन ए. हे झालं या तिन्हीचं उत्तर. आणि काय सांगितले? पुट द करेक्ट लेटर्स ए बी सी, आपण ते ठेवलेलं आहे इथे. नाऊ ट्रान्सलेट इच ऑफ द 3 सेंटेन्सेस ए बी सी इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता काय सांगितले? हे तिन्हीचे जे काही वाक्य दिले आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्याचं ट्रान्सलेट करा. तर बघा, एचा अर्थ काय होतं? त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक होते. दुसरा काय? त्या दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजा आपल्या कापडाने बांधला. सिंह पुन्हा अँड्रोक्लसच्या दिशेने गेला. हे या तिन्ही वाक्याचं मराठी मिनिंग आहे. आता काय सांगितलं? क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड फ्रॉम द स्टोरी द ॲनाटॉमस अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. काइंडचा अनकाइंड, पुअरचा रिच, स्लेव मास्टर, हाय लो, पनिशमेंट्स रिवॉर्ड, अनबाउंड बाउंड, टेंडर टफ, हॅपी सॅड. आता बघा, फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स ऑफ मेड बाय द लॉयन. आता या लॉयन आपल्या अँड्रोक्लस अँड द लायन या कवितेतून तुम्ही लायनच्या आवाजाचे 5 वर्ड्स काढा. एक रोअर, पुअर, अजून 3 तुम्ही शोधून काढा. राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलो इच ऑफ देम ॲक्शन्स गिवन बिलो. आणि फॉलोइंग ॲक्शन झाल्याच्यानंतर त्याचं काय रिॲक्शन आलं ते खालील सेंटेन्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज क्रूल मास्टर सो ही रन अवे. द लायन लुक ॲट द अँड्रोक्लस पेशन्सली सो अँड्रोक्लस मूव फॉरवर्ड. Androclus bandaged the lion's injured paw so the lion will able to walk. A hungry ferocious lion was released into the arena so the lion rushed towards to Androclus. The lion reached Androclus and all its rage seems to the melted. The emperor asked Androclus what others reward he would like to, so he said to emperor he didn't want for himself, he want to free to lion. Write in your own words 3 to
4 सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. आता काय सांगितले की तुम्ही तुमच्या शब्दामध्ये खालील प्रत्येक याच्याबद्दल लिहा तुम्ही तुमच्या ओन शब्दामध्ये. द कंडिशन ऑफ स्लेव्स इन द एन्शियंट रोम. आणि त्या काळामध्ये एन्शियंट रोममध्ये स्लेवची कंडिशन कशी होती. आणि सेकंड क्वेश्चन आहे क्वालिटीज ऑन अँड्रॅक्लस. अँड्रॅक्लसमध्ये कोणत्या क्वालिटीज होत्या. ही इज अ व्हेरी हेल्पफुल, जेंटल, काइंड पर्सन अँड ऑल्सो ही वॉज अ ब्रेव मॅन. इवन वाईल्ड ॲनिमल कॅन बी आवर फ्रेंड्स. आणि आपले वाईल्ड ॲनिमल पण फ्रेंड्स असू शकतात, बनू शकतात. ओके, अशा प्रकारे अँड्रॅक्लस अँड द लायन याचं वर्कशॉप इथेच संपतं. थँक्यू.